भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा 2026 रविवारी हॉटेल सेलिब्रिटी शिखरेवाडी स्मार्ट बाजाराच्या शेजारी नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालाय। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले। ग्राहक हक्क संरक्षण, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला। त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने अल्पावधीतच देशभरात प्रभावी कामगिरी उभी केली असल्याची मान्यवरांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक दिलीप वडोळ, मार्गदर्शक कैलास धीरवाणी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योती शिंदे, संघटक किशोर ओसवाल, नाशिक उपाध्यक्ष तरजुम शेख तसेच इगतपुरी अध्यक्षा सविता कहाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कल्याणराव पाटील, अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त मनीष सानप, शिवसेना उपनेता नगरसेवक अजय बोरस्ते, समाजसेविका मनोरमा पाटील यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार व पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व, ग्राहक जागरूकतेची गरज आणि सामाजिक संस्थांची भूमिका यावर प्रकाश टाकला। ग्राहक हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। एकूणच ग्राहक रक्षण समितीचा तृतीय वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत यशस्वीरित्या पार पडलाय। नमस्कार, मी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौ आशाताई पाटील, ग्राहक रक्षक समिती। आज आमच्या समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा म्हणजे भारतातील आम्ही समाजरत्न म्हणजे राष्ट्रीय समाजरत्न आणि पुरस्कार आम्ही महाराष्ट्रातील लोकांना केले, जे तळागाळातून खरोखरच त्यांचा सन्मान होणे गरजेचं होतं असे आम्ही शोधून आणून त्यांचा सन्मान, जसे तृतीयपंथी किंवा हाबप अशासारखे अनेक उद्योगपतींनी पण सन्मानित झाले। आमची संस्था ही संपूर्ण राष्ट्रभर भारतभर काम करत असते आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी येतो। चंदा ते बांधा म्हणल्यापासून तशा प्रकारे आम्ही कार्यरत असतो। माझे पदाधिकारी, राष्ट्रीय कमिटी संपूर्ण आम्ही कार्यरत असतो। आजचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा सेलिब्रिटी हॉटेलमध्ये झाला। अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आणि प्रचंड असा जनसंपर्क, प्रचंड असा जनसमुदाय आजच्या कार्यक्रमाला होता। संपूर्ण राष्ट्रीय कमिटी ही माझ्याबरोबर होती आणि असाच कार्यक्रम आणि ग्राहकांच्यासाठी आम्ही लढा देत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जागो ग्राहक जागो। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती केदारी शिंदे, ग्राहक रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष। आज 8 फेब्रुवारी रोजी ग्राहक रक्षक समितीचा तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार असे दोन्हीही कार्यक्रम आज सेलिब्रेटा नाशिक रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले। महाराष्ट्रभरातून चांदा ते बांधापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातून पदाधिकारी आणि अनेक पुरस्कार्थी आज इथे कार्यक्रमाला आले होते। खूप मोठ्या थाटामाटात हा सोहळा आज इथे संपन्न झाला। अनेक पदाधिकारी त्यांना इथे सन्मानित करण्यात आलं। अनेक पुरस्कार्थी आज त्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केलेली होती अशा पुरस्कार्थींना देखील इथे आज राष्ट्रीय समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि तृतीय वर्धापन दिन हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। ग्राहक रक्षक समिती काय करते, काय काम करते, ग्राहकांचे हक्क काय आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे यावरती उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर ग्राहक काय आहे, त्याचे हक्क काय आहे आणि त्याच्या कशा पद्धतीने फसवणूक केली जाते याचे देखील आज उपस्थितांना डिटेल असं मार्गदर्शन करण्यात आलं। आमच्या ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं। त्यामध्ये मला राष्ट्रीय उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलं। मी खरंच या समितीशी जोडली गेली आहे आणि एक सामाजिक काम करत असताना समितीने कसं काम करायचं आहे एक छान उत्तम उदाहरण ग्राहक रक्षक समिती समाजामध्ये संदेश देत आहे। पुनश्च एकदा सगळ्यांचं मनापासून आभार की आज खूप मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलात। या समितीचा सोहळा, याची देही आणि याची डोळा तुम्ही अनुभवला। असंच समितीच्या पाठीशी राहा आणि समितीला काम करण्यासाठी प्रेरणा देत राहा। जागो ग्राहक जागो। आज तृतीय वर्धापन दिन आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित माजी आमदार, आमचे नेते आदरणीय कल्याण बापू पाटील, सर्व प्रशासकीय अधिकारी
आणि ज्यांच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलो त्या आमच्या आशाताई पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मगापासून तुमची एनर्जी बघतोय, तुमची संघटन बघतोय, तुमचं वक्तृत्व बघतोय. एकच वाक्य तुमच्यासाठी मला सांगायचं आहे. मगाशी तुम्ही म्हटलात की ते खरं आहे की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही सुरुवात केली आणि 3-4 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात देशात हे संघटन उभं केलं. मुळात ही चळवळ खूप महत्वाची आहे. ग्राहक संरक्षण पक्ष, खर तर ग्राहक संरक्षण या समितीच्या कार्यक्रमाला मी बघतोय की अनेक मालक सुद्धा इथे आहेत. म्हणजे हा जो काही संवाद तुम्ही मालक आणि ग्राहकांमध्ये निर्माण केला हा खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की मालकांना सुद्धा माहिती आहे की आपल्या प्रॉडक्ट बद्दल एकदा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर मग त्या प्रॉडक्टला कोणीही बाद करू शकत नाही. आणि सध्या दिवस तुम्हाला माहिती कसलाय, सोशल मार्केटिंगचे, डिजिटल मार्केटिंगचे. त्यामुळे तुमचं ब्रँडिंग कधी काही आपण मिनरल वॉटरला फक्त बिस्लरी म्हणायचो, तुमच्या टूथपेस्टला कोलगेट म्हणायचो, कारण हाच ब्रँड तयार झाला होता. आणि मला वाटतं की हा जो एक वेगळा विश्वास ग्राहक आणि मालकांमध्ये तुम्ही निर्माण करतात हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेले हे सगळे मालक आहेत, हे सगळे यांना तुम्ही प्रमोट करतात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खरं तर ही स्त्री शक्तीची चळवळ मी बघितली, तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येकाला एनकरेज करता आहात मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठेतरी असं म्हणतात की 4 बायका एकत्र राहू शकत नाही, इथं तर 400 जणी आहेत. आणि मला वाटतं ही कला तुम्हाला कशी साध्य झाली मला माहित नाही, पण तू असंच चांगलं काम आपल्या हातून घडत राहो. पुनश्च एकदा आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ग्राहक संरक्षण समितीची जी आहे तिचा 3रा वर्धापन दिनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण पदाधिकारी आलेले होते. तर या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी अन्न औषध प्रशासनातर्फे इथे उपस्थित होतो. तर ग्राहकांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल आम्ही ग्राहकांचं उद्बोधन केलेलं आहे की जेणेकरून त्यांना काही तक्रारी असतील तर काय केलं पाहिजे ते पण मार्गदर्शन केलेलं आहे. आज ग्राहक रक्षक समितीच्या 3ऱ्या वर्धापन दिनी माननीय सानप साहेब, कमिशनर साहेब, देसले साहेब यांनी समितीच्या ज्या सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातनं इथे आलेले त्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की बुवा खरोखर जागो ग्राहक जागो ही संकल्पना त्यांनी खरोखर आज प्रत्येक माणसामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये रुजवली. आणि त्याच्यामुळं ग्राहक रक्षक समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर आशा पाटील मॅडम, पदाधिकारी सचिव हर्षद गायदनी, मालुंजकर, धिरवानी साहेब आणि मी दिलीप पडोळ सगळ्यांचे आभार मानतो. आणि विशेष करून सरकारच्या वतीनं जे मार्गदर्शन अपेक्षित असतं लोकांना त्याच्यासाठी सानप साहेब व देसले साहेबांनी जे कष्ट घेतले आणि ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्या संस्थेच्या वतीने मी त्यांचे ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.